बुद्ध पूर्णिमा के शुभ अवसर पर आज दिनांक 1 मई 2026 को भिवंडी स्थित अंजूर फाटा पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी तथागत भगवान गौतम बुद्ध की 2570वीं जयंती उत्सव का आयोजन तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव मंडल व भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अंजूर फाटा के आनंद नगर में सुबह 8:30 बजे ध्वजारोहण किया गया, तो वही अंजूर फाटा स्थित सुबह 9:30 बजे विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले पर फूल माला अर्पण कर वंदना की गई, तो वही शाम 5 बजे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव मंडल व भारतीय बौद्ध महासभा भिवंडी शहर शाखा द्वारा भगवान गौतम बुद्ध की शोभा यात्रा निकाली गई। इस अवसर पर अध्यक्ष आयु बालाजी कामले, सर चिटनीस आयु रमेश गांधले गुरुजी, कोषाध्यक्ष लता लांडगे, लक्ष्मण उबाले, विनायक गायकवाड़ सर, महेंद्र गायकवाड़, LP गायकवाड़, विकास निकम, सुमित कामले सर, LR गायकवाड़, सुरेश मस्के, भगवान बचूटे, हरिभाव रंदीवे, आनंद घाड़गे, कोंडीराम जाधव, अजय पालके, वसंत बंसोड़े, संजय मोरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर उपस्थित थे। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम को सफल बनाने में नारपोली पुलिस स्टेशन व भिवंडी परिसर के सर्व सम्माननीय बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिका का विशेष योगदान रहा। तो वही दिग्वंत नितिन वाघमारे के स्मरणार्थ अम्बेडकर युवा ग्रुप द्वारा खीर वितरण किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध
भूतयाम्पि भूतं तदयाम्पि धम्मां शरणं गच्छामि तदयाम्पि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि वैशाखी
त्यासाठी सहकार्य द्यायचं आहे. त्या ठिकाणी सामूहिक उदाहरण होईल. आणि सर्व उपवासकांना विनंती आहे त्या ठिकाणी खीरवादमी तालुका खीरचा स्वाद द्यायचा आहे. सूर्यकांती सरणी यायचं आहे. द्यायचं आहे. मांडव सर्वांनी तिकडचं पण सुटवायचे. बांधव सरांनी पण सुटवायचे. एकदा दोन साहेबांनी या ठिकाणी सुटवायचे. पाणी तर पुढे पाणी. सर्वांना खीर मिळणार आहे, काही करू नका. प्रिय लोक आहोत. सर्वांनी रांगेत चालायचं आहे. व्यवस्था दिसायला पाहिजे. सर्वांनी रांगेत चालायचं आहे. 2-2-3 रांगा केले व्यवस्थित वाटतं. साऊंड चालू. सिद्धार्थ सम्यक संबोध झाला. सिद्धार्थ सम्यक संबोध झाला.
अभिनंदन करतोय, त्यांचा आभार व्यक्त करतोय. आपण यांची उत्कृष्टता उपस्थित सर्व उपसर्गांना विनंती आहे, आपल्या पायाची पादत्राण करायची आहे. तर थांबा. सैनिक बापू माने आपल्याला बाबासाहेबांना आपल्या जागेवरती सावधान उभं राहा. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 झाला. तो दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा. त्याचबरोबर सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झालं, तो दिवस इसवी सन पूर्व 528 होता. तो होता वैशाखी पौर्णिमेचा. आणि सिद्धार्थ गौतमाचं महापरिनिर्वाण झालं, तो दिवस होता इसवी सन पूर्व 485चा. तो दिवस ही वैशाखी पौर्णिमेचा होता. म्हणजे बुद्ध धर्मामध्ये वैशाखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. जगभरामध्ये आजच्या दिवशी तथागत गौतम बुद्धाची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याचनुसारच भिवंडी शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती कमिटी, भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी तथागत गौतम बुद्धाची जयंती काढली जाते. सकाळी 8 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू असतो. प्रथम सकाळी विहारामध्ये पंचशिलाचं ध्वजारोहण केलं जातं, त्या ठिकाणी वंदना होते, त्या ठिकाणी आजच्या दिवसाचं महत्त्व सांगितलं जातं. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि सायंकाळी 5 वाजता आनंदनगर अंजूर फाटा येथून मंगलमैत्री यात्रा निघते आणि त्या यात्रेची सांगता या ठिकाणी काप आळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून सांगता होते. या यात्रेमधून आम्ही जगाला बुद्धाची गरज आहे, बुद्धाचं तत्वज्ञान आणि बुद्धाची आवश्यकता, माणसाला जर आपलं चांगलं जीवन जगायचं असेल तर बुद्ध तत्वज्ञानाव्यतिरिक्त पर्याय नाही, हे लोकांना सांगून देण्यासाठी दरवर्षी या प्रकारे आम्ही जयंती साजरी करतो. या ठिकाणी भिवंडी शहराच्या सर्व वार्डातील, प्रत्येक नगरातील या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका सहभागी झालेले आहेत. सर्वांनी तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या जयंती कमिटीचं जे रजिस्ट्रेशन केलं, ते रजिस्ट्रेशन करणारे आमचे लक्ष्मण उबाळे यांच्या प्रकृतीकडे ते लक्ष देता ह्या सतत झटतात, त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आणि प्रत्येक वार्डातील, प्रत्येक वस्तीतील प्रत्येक बौद्ध बांधवाने आपला या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि बुद्ध जयंतीमध्ये सहकार्य केलेलं आहे. आज या ठिकाणी असं वाटतं आणखी जाऊ द्या, बरं चालते. 2570वी जयंती बुद्ध जयंती आपण साजरी केलो. हे साजरी करण्याचा उद्देश येत आहे की डॉक्टर बाबासाहेबांना आपल्याला बौद्ध धर्म दिलेला आहे. बौद्ध धर्म आपण कसा घ्यायचा आहे? बौद्ध धर्म हे शांतीचा संदेश आहे, म्हणून आपण हे बुद्ध जयंती आपण साजरी करतोय. आणि तमाम भिवंडीतील प्रत्येक वार्डामधून, शाखेमधून बौद्ध उपासक उपासिका वर्षानुवर्ष आम्हाला त्यांच्या मनापासून सहकार्य करतात. त्याच्याबद्दल मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.